आणि या ताकदीच्या जोरावर हा संघ सुस्थितीमध्ये विजयश्री प्राप्त करणारा हा संघ सावळे संघाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. Well played, Akshay Pawar, and congratulations from next match. पुढच्या सामन्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा देतो आणि वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे. धन्यवाद तमाम रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय श्री छत्रपती चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट मॅच मित्रांनो तुमच्या समोर येते. एका बाजूला असणार आहे तो मात्र नैनित 11 दराव्यात, तर एका बाजूला असेल तो निधी 11 वडवली बी. दोन संघांदरम्यानची लढत. टॉस झालाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते मात्र नैनित 11 दरावे संघाच्या कर्णधाराने. प्राचारण करण्यात आलंय ते निधी 11 संघाला इथे फलंदाजीसाठी. 3 षटकांची लढत. कुठे जाऊ नका, एक दर्जेदार मॅच तुमच्या समोर आहे. एक दर्जेदार स्पर्धेच्या दरम्यान आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 31 थरार गोलंदाजीचा तोफखाना घेऊन इथे दरावे संघ मैदानामध्ये दाखल झालाय. एक संघ नवी मुंबईमधील जो मात्र ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करतो, तर एक संघ जिथे मात्र कासार वडवली ला बिलॉंग करतो, जो मात्र ठाणे परिसरामधून येताना पाहायला मिळतो. दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल एक दर्जेदार स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जिथे आपण पाहतो 1 लाख रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांक आहे 50,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक जो चषक आहे जो आम्हाला शिवाजी लखाने साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. तदनंतर आपण पाहतो द्वितीय क्रमांकाचा चषक स्वतः आयोजकांच्या माध्यमातून दिला जातो आहे. तृतीय क्रमांकाचा चषक जी ट्रॉफी आहे ती संतोषजी गोजे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. कैलासवासी विश्वनाथ गोजे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी देण्यात आली आहे. चला सामन्याला सुरुवात करा. मी विनंती करेन आघाडीची जोडी मैदानामध्ये थोडी धाडायची आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी दिले जाणारे शूज, त्याच पद्धतीने आकर्षक चषकही देतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मालिकाभरासाठी LED TV. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. चेंज द गेम वडवली या नावाने खेळणारा हा संघ आजच्या दिवसामध्ये निधी 11 वडवली बी या नावाने खेळताना पाहायला मिळतोय. या संघाची खासियत राहिली आहे अंडर 25 चे खेळाडू पाहायला मिळतात. गेले 2 ते 3 वर्षांमध्ये दबदबा कायम ठेवला या संघाने, जिथे मात्र अनेक स्पर्धांमध्ये या संघाचा शिरकाव पाहायला मिळतो आणि तितकंसं चांगलं क्रिकेट या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आघाडीची जोडी जिथे मात्र स्ट्राईक एंडवरती असेल विशाल पाटील आणि त्याच्या साथीला ऋतिक पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल एक तेज तरार गोलंदाज विकी भोईर. तर स्ट्राईक एंडवरती असेल इथे विशाल, नॉन स्ट्राईक एंडवरती ऋतिक. आणि जो ऋतिक इथे पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील पाहायला मिळते गेसरच्या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती विकी सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने 31 थरार गोलंदाज धारावी एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला धाडलाय, पुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मत भूल वो उबाल जब तक जवानी है, अरे तेरे इस आदत की तो पूरी दुनिया दीवानी है. पहिल्या चेंडूवरती ते षटकार खेचतोय अर्थात विशाल पाटील. गोलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती ऑन साईडला. चेंडू मात्र पुन्हा एकदा घरंगत जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. चौकार.
ज्या चुका आपण करतो त्या चुकांमधून काही ना काहीतरी बोध घ्यायला हवा. पहिल्या चेंडूवरती चुकी केली विकीने, अखूट टप्प्याचा चेंडू टाकला, पुनश्च तेच चेंडू इथे हाताला जातोय. याही वेळेला थोडीशी लेंट डिलिव्हरी होती, तीही डाव्या एसटीवरती, आणि त्याला मात्र कन्वर्ट केल्या चौकारामध्ये इथे फलंदाजी करत असताना विशालने. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न इथे करत असताना इथे अंगलट आलाय. हा प्रयत्न तिथून केवळ प्राप्त होईल ती एकेरी धाव. पंचांचा इशारा, लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव प्राप्त होते, जिथे मात्र आडवा बॅटने धावा गोळा करत होता. सरळ बॅटने देखील या मैदानावरती धावा येताना पाहायला मिळाल्यात विशाल, परंतु इथे शर्तीचे प्रयत्न करतोय. एक वेगळ्या दिशेने इथे दडपण आणण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्या गोलंदाजावरती जर का तुम्ही हावी ठरलात, पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट केली, तर इथून एक वेगळं दडपण इथे निर्माण करू शकेल तो मात्र वडवली संघ दरावे संघाच्या विरोधामध्ये. कारण जर का आपण पाहिलं तर दरावे संघाकडे गोलंदाजांचा तोपखाना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विकी सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेटने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू तेच तर रार, परंतु तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. एक टप्पा घेतल्यानंतर कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय हा चौकार. मग क्या भाऊ निळू भाऊ. आणि दर्जेदार फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. सायकिंडवरती आल्यानंतर ऋतिकने खातं देखील चौकाराने खोलले. 2011 सालच्या विश्वचषकामध्ये महेंद्र ज्यावेळी मात्र वीरेंद्र सहवागला आम्ही पाहिलं होतं की जिथे त्याने मात्र चौकाराने प्रत्येक सामन्याच्या दरम्यान खाता चौकाराने खोलताना पाहायला मिळाला होता. बहारदार कामगिरी इथे देखील ऋतिकची राहिली आहे, ज्याने मात्र 2 दिवसाच्या आधीच एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील घेतली. अर्थात त्याचा कॉन्फिडन्स बळगावलाय. हा फटका आडव्या बॅटने, यावेळी मात्र ऑन साईडला, जिथे मात्र स्वतः कर्णधार सचिन चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली जाते ती केवळ आणि केवळ एकेरी धाव. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. 38 सर्कलमध्ये जिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक पेट्रोलिंग करतोय काऊ कॉर्नरला, तर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यार खुली किली चंपा खुशवई रंभा नको पेड़ लंबा छकक मारा खंबा खट्याक ए ठोक. भल्या भल्याची वाटणी लावली गणू पहिल्यांदा मला गावली. भल्या भल्याची वाटणी लावली गणू पहिल्यांदा मला गावली. अखूट टप्प्याचा चेंडूवरती आलाय षटकार. 6 धावसंख्येच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रति षटकामध्ये 22 धावा बनल्यानंतर 66 धावा बनवू शकतो इथे वडवली संघ. एक विनंती असेल मित्रांनो, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आणि अन्यथा इथे उपस्थितांना प्रत्येकाला विनंती करेन, एक पाकिट गहाळ झालंय जे मात्र आमचे मित्र गणेश भगत यांचं आहे, जे GTCचे लाईव्ह कव्हरेज करतायत. ते जर का पॉकेट वॉलेट तुम्हाला प्राप्त झालं तर एक नम्र विनंती असेल की तुम्हाला एक बक्षिसास पात्र देखील तुम्ही ठराल, परंतु ते वॉलेट ते पॉकेट आमच्यापर्यंत आणून पोचवा. मैदानामध्ये पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. घणाघाती फलंदाजी, घणाघाती फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ऋतिक आणि त्याच्या साथीला विशाल मैदानामध्ये आलाय, जिथे मात्र ऋतिक 5 धावसंख्येवरती नाबाद खेळतो, तर एका बाजूला विशालचा विचार केला तर 14 धावसंख्येवरती तो आतापर्यंत नाबाद खेळतोय. एक चांगला खेळ आणि तितकीशी चांगली भागीदारी. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार सचिन नाईकचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने ड्राईव्ह केला. डायरेक्ट हिट इथे परतावं लागणार खेळाडूला, परंतु काय घडतंय मैदानामध्ये बॅकअप चांगला पाहायला मिळत नाहीये. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागतंय की काय या खेळाडूला, जिथे मात्र सुरेख रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक चोरटी धाव शेवटच्या क्षणाला मात्र निर्णय त्याने बदलला, जिथे मात्र पाहिलं तर फेकी खराब झाली आणि म्हणूनच की काय कॉलिंग होतं इथे ऋतिकचं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती आतापर्यंत या 2 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 24 रन स्कोर कार्डवरती आहेत. एक चांगलं कप पंचांची कामगिरी मी निश्चितच म्हणेन. निरंजी राणावत जे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये, तर स्ट्रायकर आणि पंच गणेश बाविस्कर.
चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. संघाची धावसंख्या या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 24 धावा फलकावर. एक दर्जेदार स्पर्धा श्री छत्रपती चषक 2019. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, लेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू मात्र फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल होत आहे. तदवर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. प्रति चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. निश्चितच वडवली संघाच्या माध्यमातून काय केलं जात आहे. निधी वडवली संघ जो मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आघाडीची जोडी प्रत्येक चेंडूमध्ये मोठा फटका नव्हे तर प्रत्येक चेंडूमध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतात. चेंडूच्या मेरिटवरती त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे आणि तितकंच चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहे. गोलंदाज सचिन नाईक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 26 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 26 रन स्कोर कार्डवरती आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केला आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर चौकार. जो काही फटका इथे खेचलाय फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने भर पडते. 30 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. हा धावांचा ओघ धावांचा आलेख असा वाढत राहिला तर निश्चित आहे की उच्चांक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल निधी 11 वडवली संघ. बॉल उपलब्ध करून द्या. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. चौकार आलाय. यस, मॅच बॉल मैदानामध्ये उपलब्ध होतोय. संघाची धावसंख्या 30 धावा फलकावरती आहेत. एक चांगली खेळी जिथे मैदानामध्ये साकारली जाते. दराबे संघाने घेतलेला निर्णय आतापर्यंत जर का आपण पाहिला तर थोडा चांगलट येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू लोअर फुलटोज आहे. फटका फसलाय कव्हरला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तदवर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. तिहेरी धावेचा प्रयत्न देखील केला जाईल का, परंतु दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. जतवर फेक येईल. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं होतं. डाव्या बाजूला जात असताना क्षेत्ररक्षण करत असताना अनेक वेळेला कठीणाईला सामोरं जावं लागत असतं क्षेत्ररक्षकाला, परंतु या कठीण परिस्थितीमध्ये देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने पुढे सरकत्या लगावल्या जातात त्या 32 धावा. इथे लोअर फुलटोज आहे. फटका फसला आहे. बीमरचा नो. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. जिथे मात्र बीमर हाताला फ्री हिट जरूर असणार आहे. वेस्ट साईड गोलंदाजाला दंडित करण्यात येईल आणि गोलंदाजाला ताकीद देखील असेल की पुन्हा एकदा तुम्ही अशा पद्धतीचा चेंडू हाताळू शकत नाही. ज्या पद्धतीने जर का तुम्ही पुन्हा अशा पद्धतीचा चेंडू हाताळला तर तुमची गोलंदाजी बंद करण्यात येईल. फ्री हिट वरती 4 प्रकारे खेळाडू बाद होऊ शकतो. हिट द बॉल टॉईस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट. आणि हे 4 प्रकारे वगळताना तुम्ही 7 प्रकारावरती बाद होऊ शकत नाही. अर्थात चालून आलेली संधी असेल या फलंदाजासाठी. हा चेंडू व्हेरिएशन. इथे मात्र मनगटाचा वापर केला. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहणार आहे हा चेंडू. त्या पद्धतीने इथे मनगटाचा वापर केला होता गोलंदाज सचिनने. पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग झाला. ज्या पद्धतीने त्याला उसळी देखील तितकीशी प्राप्त झाली होती विथ द बंपर. चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. संघाची धावसंख्या स्थिरावली ती केवळ 34 धावा फलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून झालाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण, फेकी खराब आणि इथे रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय क्षेत्ररक्षकाने. ऋतिक इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. सात चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार खेळी करून ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विकास पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला गोळा कराव्या लागतील. आतापर्यंत 17.50च्या सरासरीने 35 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट च्या पद्धतीने धावगती इथे गोळा केली जाते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तर 22 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार जर का आपण केला तर या षटकामध्ये आल्यात त्या केवळ 13 धावा. तिथे मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये सचिन नाईकची.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान भावेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. राईट मोर द विकेटने हा चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न इथे केलाय. निश्चितच मी म्हणेन एक चाणाक्ष नीती आपणावली. आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा चेंडू होता ज्याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज आघाडीला आलेला स्वतः कर्णधार विशाल याच्या माध्यमातून राहिला. जरूर दिशा दिली होती. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात आणि या षटकाच्या दरम्यान जास्तीत जास्त मोठी फटकेबाजी होईल का एक मोठं प्रश्नचिन्ह राहणार आहे. जिथे मात्र नव्यानं आलेला फलंदाज इथे शाईकेंडवरती असणारा विकास पाटील. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. स्लॉग ओव्हर आहे हाणामारीचं हे षटक. गोलंदाज सज्ज होतोय. भावेशचा हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 असताना संघाला बसलाय तो मात्र दुसरा धक्का. इथे मात्र फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने लॉफ केलाय. एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. उंची जास्त लांबी कमी चेंडूने गाठली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे आपण पाहतोय की संघाला बसलाय तो तिसरा मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. शुभम पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. परंतु शाईकेंडवरती असणार आहे कमलेशचा जर विचार केला तर दिवसेंदिवस त्याची हेअरस्टाईल बदलती आहे. परंतु बदलणाऱ्या हेअरस्टाईल बद्दल परंतु त्याचा परफॉर्मन्स बदलताना पाहत नाही आहे. तितकासा निखरत चाललाय त्याचा परफॉर्मन्स. मग गोलंदाजी असू दे. गोलंदाजीमध्ये त्याने बहारदार कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये तितकेसे दमखम त्याने दाखवलेत. एक चांगली फलंदाजी अष्टपैलू खेळाडू 3 डायमेन्शन प्लेयर आहे हा खेळाडूकडे. जिथे आपण पाहतो की तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट तो खेळताना पाहायला मिळत असतो. जिथे क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो अथवा फलंदाजीमध्ये देखील बहारदार कामगिरी राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश नाईक सज्ज होईल. हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. जिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मधून चेंडूवरती येतोय तद्वर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुहेरी धाव देखील सहजरित्या अर्जित केली जाते. तिहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. कमलेश पाटीलला माघारी परतावं लागणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये कमलेश पाटील बाद. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. या आठवार पोरीनं सांगा पटकस फुगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या जातात त्या आतापर्यंत आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना नयनीत 11 धारावे विपक्ष निधी 11 वडवली या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झाला. 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकाच्या दरम्यान धावांची लयलूट तुम्हाला करावी लागणार आहे. जिथे मोठी फटक्यांची प्रतीक्षेमध्ये असेल तो निधी 11 वडवली संघ. हा चेंडू भावेशचा 31 थरार मारा पाहायला मिळतोय. काय घडतंय. कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक विकी बोयरच्या हातामध्ये झेल. खेळाडू बाद. वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली थँक्यू. 3.5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेत. परंतु 2 गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 38 धावसंख्येवरती स्थिरावली. 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. गोलंदाजी मार्कवरती भावेश या शेवटच्या षटकाच्या दरम्यान.
हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला. पडल्यानंतर पिच झाल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. लेग बाईटच्या स्वरूपामधून प्राप्त होणार ती एकेरी धाव. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. संघाची धावसंख्या 39 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. दराबा संघाच्या कर्णधाराने जरूर ज्यावेळी मात्र बाईट्समध्ये आपलं म्हटलं होतं की आम्ही 30 ते 35 धावसंख्येपर्यंत रोखू. एक चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 22 धावांचा सपाटून मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक चांगलं कमबॅक जिथे 13 धावा खर्च करण्यात आला. तर शेवटच्या षटकाच्या दरम्यान जिथे आपण पाहतो केवळ 4 धावा खर्च केल्या गोलंदाज भावेशने. एक बहारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून राहते. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. मी मात्र काय विश्रांती घेतो आणि या उत्तरार्धामध्ये 40 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं की या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काय बिघडतं हे ऐकण्यासाठी मी घेऊन चलतो. अमितजी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. परिचित हो भाऊ, एकच भाऊ आमचा सुभाष्य 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 भाऊ. बुद्धीच्या नक्षनेता हुशार, दोस्ती दुनियेचा बाजीगर. 7446. धन्यवाद डीजे मास्टर. रात्रीचा वेळ झाला आणि बरेचसे प्रेक्षक घरचा रस्ता धरला तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित आहेत हा खेळ पाहण्यासाठी. कारण मगाशी होती ती क्रिकेटची गर्दी आणि आता आहेत ते खऱ्या अर्थाने क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. त्या दर्दी प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून लगेचच वळूया आपण मैदानावरती. ते ही रंगतदार सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतो वडवली बी संघ चांगला खेळ केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 चेंडूवरती 39 धावा या ठिकाणी त्या मैदानावरती पाहायला मिळाला. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या सामन्यामध्ये करायचा धारावी संघाला. 18 चेंडू आणि 40 धावांचं थोडंसं मोठं लक्ष पाहायला मिळेल, पण ताकदीचे फलंदाज आपल्याला मैदानावरती रवाना होताना पाहायला मिळतात. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. विशाल भोईर आणि त्याच्या साथीला असेल आणि सिद्धेश म्हात्रे. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होईल. कमलेश पाटील एक जबरदस्त वेगवान गोलंदाज, पण तेवढाच वेगावरती नियंत्रण असणारा हा गोलंदाज. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब त्यांनी पटकावला आहे. असा एक छोटा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. यंगस्टार सायकिंडला आपण पाहू शकता. सलामीला आलेला फलंदाज विशाल भोईर आणि नॉन साईकला त्याला साथ करतो. या ठिकाणी सलामीला मात्र सिद्धेश म्हात्रे. दोन्ही मी आक्रमक फलंदाज या ठिकाणी आपल्या संघासाठी खेळ करतात. पहिला चेंडू ओरपी चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू सरसावलाय. एकेरी धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अकाउंट सुरुवात झाली. श्री गणेशा झाला एका धावेने या धारावी संघाचा, जिथे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती मात्र कमलेश पाटीलच्या गोलंदाजीवरती एकेरी धावांनी सुरुवात होती या धारावी संघाची. शांतप्रिय खेळ या ठिकाणी पाहायला मिळतंय. बराचसा प्रेक्षक राजा या खेळाडूंना प्रोत्साहन करतोय रात्रीच्या वेळी सुद्धा. यावेळी जबरदस्त फटका. चेंडू हवेत सीमारेषा गाठतोय. सीमारेषा पलीकडे 6 नंबरचा जबरदस्त सौंदर्य दाखवणारा क्रिकेटचा षटकार. थँक्यू डीजे. यावेळी आक्रमणाची घरी गरज आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यावेळी आक्रमण होणं
गरजेचं आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर मात्र इनसाइट एज लागून चेंडू सर्कलमध्ये अडवला जातोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण होते. विशाल भोईर या फलंदाजाची एकेरी धावेच्या मदतीने मात्र या धारावी संघाची धावसंख्या पोहोचते 8 या अंकावरती. 40 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकाच्या 3 चेंडूवरती 8 धावा पाहायला मिळतात त्या धारावी संघाच्या विरुद्ध. आपण पाहू शकता या ठिकाणी वडवली बी संघ. ब्लॉक मधला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाला या गोलंदाजाकडून. चांगला कमबॅक ज्यावेळी षटकार मारला होता त्यावेळी मात्र प्रेशर आलं होतं गोलंदाजावरती, पण हे प्रेशर रिलीज करत मात्र दोन्ही चांगल्या प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले ते कमलेश पाटील. आणि हीच खासियत आहे गोलंदाजाची, ज्यावेळी आक्रमण होतं त्याच्यावरती बचावात्मक खेळ करणं गरजेचं आहे. यावेळी या टप्प्याचा चेंडू आडव्या पट्टीत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिड विकेट डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू आला होता. अडवण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण होते. या फलंदाजाची एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पोहोचते धारावी संघाची 9व्या आकड्यावरती. अजूनही 31 धावांची गरज आहे. पहिल्या षटकातले अजूनही निर्धारित काही चेंडू शिल्लक आहेत. हा सुद्धा चेंडू ब्लॉकचा चेंडू पाहायला मिळत आहे. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होते. या फलंदाजी एकेरी धावेच्या मदतीने मात्र 1-1 2-2 धावाच्या मदतीने हे धावफलक हलतं पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र पोहोचते 10 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या सत्रातलं जिथे 40 धावांचा पाठलाग करायचा होता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं कमलेश पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र 1 षटकार आणि एकेरी दुहेरी धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्येने 10 या आकड्याने बरंच काही भारताला दिलं. विश्वविजेता भारतीय संघाचा एक जबरदस्त फलंदाज भारतरत्न सचिन जी रमेश तेंडुलकर यांचा जर्सीचा नंबर जर आपण पाहिलात तर 10 आकडा त्यांच्या जर्सीवर नेहमीच पाहायला मिळाला. तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या 10 आकड्याने आपल्याला भारताला बरंच काही देऊन गेलाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. 2 ओव्हर बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये 12 चेंडूवरती अजूनही 30 धावांची गरज आहे. 15च्या ॲव्हरेज नुसार खेळावं लागलं. मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा हादरा पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सिद्धेश म्हात्रे या ठिकाणी मात्र तंबूचा रस्ता होता ज्यांनी कमलेश पाटीलच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला षटकार ठोकला होता. तो फलंदाज मात्र माघारी परततोय. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज रवाना होतोय. क्रीजवरती आपण पाहू शकता विकी बोहीर. अजूनही गरज आहे 11 चेंडू शेष आणि मला वाटतंय 30 धावांची गरज आहे. या वेळी या मैदानात धारावी संघाला जिंकण्यासाठी विरुद्ध आपण पाहू शकता यावेळी जबरदस्त फटका मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येणार. ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मात्र फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. थँक्यू डीजे नितीन. बॅक टू बॅक 2 हादरे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात ते धारावी संघाला, जिथे 10 धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे आणि या षटकातले मला वाटतं 4 चेंडू अजूनही शिल्लक असावे. हॅट्रिक बॉल मात्र यावेळी हा चेंडू हवेत आहे सीमारेषा बाहेर. षटकार.
यावेळी सुद्धा जबरदस्त फटका आक्रमण पाहायला मिळतं. यावेळी क्षेत्ररक्षण मात्र डोक्यावना साईड स्क्रीनच्या डोक्यावना चेंडू जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चैत्रा पाकाची महिन्याला तुझा डोंगर लखलखला. थँक्यू डीजे. खरंच क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. कारण आपण जर पाहिलं षटकाची सुरुवात झाली होती त्यावेळी मात्र बॅक टू बॅक 2 विकेट ज्या कर्णधाराला मिळाला तो विशाल पाटील या गोलंदाजाला. मात्र दुसऱ्या 2 चेंडूवरती एक नवीन फलंदाज विशाल भोईरने मात्र आक्रमण जडवून 2 बॅक टू बॅक 2 षटकार ठोकण्यात मात्र यश मिळालं. यावेळी सुद्धा कुटप्प्याचा चेंडू पॉइंट क्षेत्राबंद हा चेंडू सरसावतोय. 1 टप्पा 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळत आहे. तो सुद्धा गोलंदाज कर्णधार या संघाचा विशाल पाटील याच्या वरती आक्रमण चढवलेलं पाहायला मिळत आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे मला वाटते 14 धावांची. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे धारावी संघाला. आता मात्र या ठिकाणी विचार करायला भाग पाडलाय ते म्हणजे वडवली संघाला, वडवली बी संघाला. यावेळी सुद्धा ओरपे चेंडूचा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू 1 बाउंस रित्या जातो सीमारेषा पलीकडे. चौकार. सुंदर प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. जसं विराट कोहली खेळतो विशेषमध्ये तसाच हा फटका पाहायला मिळाला चौकाराचा. आता मात्र गरज असणार आहे 6 चेंडू आणि 10 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणार. त्यामुळं उर्वरित 1 षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे धारावी संघाला. विरुद्ध आपण पाहू शकता वडवली बी संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतोय. थोडं स्पीडअप करायचं आहे. अजूनही बरेचसे सामने याच मैदानावरती खेळायचे आहेत. अंतिम सामना देखील याच मैदानावरती होणार. त्यामुळे स्पीडअप करणं गरजेचं आहे. फलंदाजांनी त्याची दक्षता घ्यायची आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे धारावी संघाला या सामन्यामध्ये विजय साकार करण्यासाठी. पण हे 6 चेंडू मात्र गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. ऋतिक पाटील यांनी फलंदाजीमध्ये आपला पवित्र धारण केला होता. आक्रमक आणि चांगली फलंदाजी केली होती. मला वाटतंय 7 चेंडूवरती 7 चेंडू खेळत 16 धावांची एक जबरदस्त पारी खेळली होती ऋतिक पाटील. तोच मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. 6 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र धारावी संघाला 10 धावांची गरज. विस्कुट पाहायला मिळतंय. मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तद्वर मात्र फलंदाज बाद. संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 10 धावांची. संघर्ष करायला भाग पाडलाय ते वडवली बी संघ आणि धारावी संघाला. आणि संघर्ष कोणाला चुकलाय. प्रत्येक माणसाला संघर्ष करावाच लागतो. त्यातूनच ते यश निर्माण होतं. विशाल भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक पाहायला मिळत आहे. ऑफसाईडचा हा चेंडू हलक्यातून खेळून काढलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव मात्र पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय विशाल भोईर या संघ खेळाडूला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि गरज असणार आहे 9 धावांची. एखादा मोठा फटका एखादा षटकार मात्र सामन्याचा पूर्णपणे निर्णय या ठिकाणी समीकरण बदलू शकतं. चार चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका एखादा षटकार मात्र या सामन्याचं पूर्णपणे समीकरण बदलू शकतं. मात्र जबाबदारी असणार आहे फलंदाज
भावेश नाईक या फलंदाजावरती, कारण स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. विशाल भोईर या इन्फॉर्म फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं असणार आहे, कारण चेंडू शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 9 धावांची. वाईटचा इशारा, अवांतर धावेत मात्र भर पडते. यावेळेस मात्र 9 धावांची गरज असताना मात्र हा टाकलेला वाईट सुमार चेंडू पाहायला मिळतंय. एकेरी धावेने मात्र अवांतर धावेने का होईना मात्र धावफलक वाढवलं जात आहे. 32 या अंकावरती 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावांची गरज आहे. यावेळी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून हा चेंडू रिलीज केला जातोय. सर्कलच्या बाहेर चेंडूला अडवलं जाते. तोचवर मात्र 1 धाव पूर्ण होते. एकेरी दुहेरी धाव्यांच्या मदतीने मात्र साईक रोटेट केली जाते आणि यावेळेस मात्र साईकला विशाल भोईर ज्याने 2 षटकार बॅक टू बॅक लगावले होते आणि सामन्याचं समीकरण बदललं होतं. आता मात्र गरज आहे ती 7 धावांची. 3 चेंडू आणि 7 धावांची. एखादा चौकार किंवा एखादा षटकार मात्र या ठिकाणी विजय खेचून आणू शकतो धारावी संघाचा. यावेळेस सर्कलच्या बाहेर हा चेंडू सरसावलाय. क्षेत्रशक्ती देता येणार आहे. एकेरी धाव चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघर्ष या ठिकाणी दोन्ही बाजूने होतोय. हल्ला प्रति हल्ला दोन्ही बाजूने पाहायला मिळतंय. मात्र एकेरी धावेने संघाचा धावफलक पाहायला मिळतंय 34 या अंकावरती. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एखाद्या षटकाराची गरज आहे. सायकलला आपण पाहू शकता या ठिकाणी भावेश नाईक 2 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज आहे. धारावी संघाला विपक्षी आपण पाहू शकाल वडवली बी संघ 2 चेंडू आणि 6 धावा. बॅटचा आउट साईट एज लागून चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 35 या अंकावरती. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. साईकला आपण फलंदाज पाहू शकता ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तो विशाल भोईर. मात्र या ठिकाणी नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 5 धावा आवश्यक आहेतच, कारण एक षटकार लगावणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज याचाच अर्थ असा आहे की षटकार गरजेचा आहे. 6 धावा येणं गरजेचं आहे आणि फलंदाज आपण पाहू शकाल विशाल भोईर. 1 चेंडू 5 धावांची गरज, 1 षटकाराची गरज, 1 चेंडू 5 धावांची गरज या निर्णायक क्षणी. आणि हा मात्र मोठा फटका. चेंडू हवे त्या चेंडू जाते लॉंगॉनच्या क्षेत्राबाहेर, सी बारेच्या बाहेर पलीकडे षटकार. खंबीर नेता पंचक्रोशीचा आहे, खंबीर नेता पंचक्रोशीचा. सुभाषला खांबले दादा रिवली गावाचा, सुभाषला खांबले दादा रिवली गावाचा, सुभाषला खांबले दादा रिवली गावाचा, सुभाषला खांबले दादा रिवली गावाचा. साऱ्या रिवली गावाची आहे होशान, लहान